नमस्कार मित्रांनो, तर तुमचं वोटर आय डी ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपण voters.eci.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. तर या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी आपण लॉग इनचा ऑप्शन पाहू शकता. तर या ठिकाणी लॉग इनच्या बटनावर आपण क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. तर आपलं जर आधीच यासाठी रजिस्ट्रेशन असेल तर आपण लॉग इन करायचं आहे व याआधी रजिस्ट्रेशन असेल तर साइन अप या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून तसेच ईमेल ॲड्रेस टाकून या ठिकाणी कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करून आपला पासवर्ड जो आहे तर तो टाकून घ्यायचा आहे. तर त्यानंतर आपलं अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपण लॉग इन या ऑप्शनवर यायचं आहे. तर या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनवर आल्यानंतर या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चा जो असेल तो कॅप्चा टाकून रिक्वेस्ट फॉर OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून या ठिकाणी व्हेरीफाय अँड लॉग इन या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जे आहे तर ते असं पेज जे आहे तर ते ओपन होईल. तर मित्रांनो या पेजमध्ये आपण या ठिकाणी खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी ई-पिक डाउनलोड हा ऑप्शन आपणास दिसत असेल तर या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. तर ई-पिक या ऑप्शनवर या डाउनलोडवर क्लिक करायचं केल्यानंतर या ठिकाणी आपणास या ठिकाणी ई-पिक नंबर किंवा फॉर्म रेफरन्स नंबर मधून ई-पिकसाठी जे आहे तर ते डाउनलोड करण्यासाठी सांगत आहे. तर या ठिकाणी आपला ई-पिक नंबर जो आहे तर तो ई-पिक नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपलं जे स्टेट आहे तर आपण या ठिकाणी स्टेट निवडायचं आहे. तर ई-पिक नंबर या ठिकाणी आपण टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपण सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या जो मोबाईल नंबर असेल तर त्यावर OTP जो आहे तर तो सेंड करण्याचा या ठिकाणी आपण ऑप्शन पाहू शकता. तर सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपण. तर आपल्या मोबाईल नंबरवर OTP सेंड केला जाईल. तर मित्रांनो आलेला OTP आपण या ठिकाणी टाकून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. तर व्हेरीफाय या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड ई-पिकचा ऑप्शन आपणास दिसत आहे. तर या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी PDF फाईल स्वरूपात आपलं जे ई-पिक आहे तर ते आपलं वोटर आय डी कार्ड जे आहे तर ते डाउनलोड होईल. तर मित्रांनो अशा प्रकारचं हे PDF फाईल स्वरूपातील वोटर कार्ड जे असेल तर ते आपणासमोर अशा प्रकारे दिसेल. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण ऑनलाईन वोटर आय डी PDF फॉर्ममध्ये कसा डाउनलोड करायचा तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.